सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक पेठ महामार्गावर करंजाळी घाटात खड्ड्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. काल मध्यरात्री खड्ड्यांमध्ये अडकून स्लीपर कोच बस फसली आणि प्रवाशांना पहाटेपर्यंत त्रास सहन करावा लागला. केवळ एकाच बसची नव्हे तर महामार्गावरील खड्ड्यांमुळे 4 वाहने विविध ठिकाणी अडकून पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सुरतहून नाशिकला येणारी स्लीपर कोच बस या खड्ड्यांमुळे अडकली आहे. मध्यरात्री झालेल्या या प्रकारामुळे शेकडो प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागलेत. प्रवाशांना बसमध्येच थांबावं लागलं आणि अखेर पहाटे दुसऱ्या गाडीनं त्यांना नाशिककडे रवाना करण्यात आलंय. केवळ हीच बस नव्हे तर या महामार्गावर खड्ड्यांमुळे 4 वाहने विविध ठिकाणी अडकली आहेत. त्यामुळे चालक आणि प्रवासी दोघांनाही संकटाचा सामना करावा लागलाय. करंजाळी घाट हा आधीच धोकादायक म्हणून ओळखला जातोय. त्यातच या खड्ड्यांनी वाहन चालकांच्या चिंतेत अधिक भर घातली आहे. अनेकदा अपघात होऊनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून होतोय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. डेंग्यूचा नेमका उपचार नाही, पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे. अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स, पिंप, टाक्या, रांजण आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा. साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा. कूलर, फ्रीज, कुंड्यातील पाणी नियमित बदला. घराचं छत, बाल्कनी, बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका. भंगार सामान, टायर्स, नारळाच्या करवंट्या, घंटागाडीत द्या. विहिरी, टाक्या, कारंजे, हौदात गप्पी मासे सोडा. बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळीनाशक औषधाची फवारणी करा. व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका. डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू, मलेरिया सारखे रोग आपण रोखूया. परिसर स्वच्छ, डेंग्यू हिवताप मुक्त. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.